पुण्यातील दादागिरीची आज दिवसभर चर्चा होती। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री बनल्यानंतर आपल्याला विकास निधी मिळत नसल्याचा आरोप पुणे जिल्ह्यातील भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी केलाय। अजित पवारांनी आपल्याला फक्त 10% निधी दिल्याचा दावा दोन्ही पक्षांनी केलाय। भाजप आणि शिंदे गटाच्या या नेत्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे अजित पवारांची तक्रार करत निवेदन दिलंय। अजित पवारांच्या आधी चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांनी मंजूर केलेल्या विकास कामांचा निधी अजित पवारांनी अडवून धरल्याचा या सदस्यांचा आरोप आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मागणी केलेल्या कामांसाठी तब्बल 800 कोटी रुपयांचा विकास निधी अजित पवारांनी मंजूर केलाय। हा 800 कोटी रुपयांचा निधी तात्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा न्यायालयात जाऊ असा इशारा भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी दिलाय। उद्धव ठाकरेंपासून दूर होताना मतदारसंघाच्या कामासाठी निधी मिळत नाही तेव्हाचे अर्थमंत्री अजित पवार निधी वाटपात हात आखडता घेतात अशीच तक्रार शिंदेंच्या समर्थक आमदारांनीही केली होती। ठाकरेंचे सरकार गेले, शिंदेंचं आलं, पुढे अजितदादाही सरकारमध्ये सामील झाले आणि आताही शिंदे गटाची तीच तक्रार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।